एक महत्त्वाची बातमी 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे। तर ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला राज ठाकरे प्रत्यक्ष हजर राहणार असल्याची ही माहिती आहे। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेनं आंदोलन केलं होतं। दरम्यान सकाळी 11:30च्या आसपास राज ठाकरे सुनावणीसाठी हजर राहतील अशी माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकची माहिती आहे? अध्यक्ष राज ठाकरे 2008च्या प्रकरणामध्ये आज ठाणे कोर्टामध्ये मोहिनी, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2008च्या प्रकरणामध्ये आज ठाणे कोर्टामध्ये हजर असणार आहेत। आणि 2008 साली जेव्हा कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान प्रक्षोभक भाषणं केल्याप्रकरणी, त्याचबरोबर परप्रांतीय जे रेल्वे बोर्डामध्ये भरती होणारे उमेदवार आहेत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता। आणि 2019 पर्यंत हे प्रकरण कल्याण कोर्टामध्ये चाललं आणि त्यानंतर हे ठाणे कोर्टामध्ये वर्ग करण्यात आलं। मात्र या प्रकरणाच्या प्रत्येक सुनावणीला राज ठाकरे आजपर्यंत कधीही उपस्थित झाले नव्हते आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये वॉरंट सुद्धा इश्यू झालेलं होतं आणि राज ठाकरे गैरहजर असल्याचे अर्ज वारंवार त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये हजर केलेले होते। आणि आज प्रत्यक्षात राज ठाकरे आजच्या सुनावणीला ठाणे कोर्टामध्ये हजर राहत आहेत आणि कोर्टाच्या बाहेरच मनसेकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर मनसेचे झेंडे सुद्धा रस्त्याच्या डिवायडरच्या मध्ये लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे ठाण्यामध्ये येणार, त्यामुळे मनसैनिकांकडून ठाण्यातील सगळे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून त्यांचं जंगी स्वागत सुद्धा केलं जाणार आहे। आणि त्यानंतर 11 ते 11:30च्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे कोर्टातील जे मुख्य न्यायाधीश आहेत सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या समोर उभं राहतील आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंनी सत्र न्यायालयामध्ये केलेला दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळलाय। एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरींच्या विरोधात आरोप सिद्ध केले जाणार आहेत। एकनाथ खडसेंच्या विरोधात सत्र न्यायालयामध्ये खटला चालवला जाणार आहे। सत्र न्यायालयामधील न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय। बऱ्याच दिवसांनी कोर्टाचा या ठिकाणी निर्णय आलेला आहे आणि कोर्टाने स्पष्टपणे त्यात म्हटलेलं आहे की यामध्ये तुम्ही दोषी आहात। 33 कोटी रुपयाची जमीन त्यांनी फक्त 3,75,00,000 खरेदी केलेली आहे। ही जमीन लगेच त्यांनी महिनाभरामध्ये सरकारकडे त्याचं रिएम्बर्समेंट म्हणून 80 कोटी रुपये या ठिकाणी मागितलेले आहेत। या जमिनीसाठी जे पैसे लागलेत ते 5.5 कोटी रुपये शेल कंपन्यामार्फत कुठेतरी कलकत्त्याकडून बोगस फिरवलेले आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नी आमच्या मंदाकिनी ताई त्यांच्या जावई यांच्या खात्यामध्ये उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबत बैठक पार पडलेली आहे। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जोमानं लढायच्या आहेत असं ठाकरेंनी म्हटलंय। मवियासोबतच युती करा, महायुतीमधील पक्षासोबत युती नको असं ठाकरेंनी म्हटलंय। धनशक्तीला जनशक्ती आणि श्रमशक्तीमधून उत्तर देऊ। स्थानिक पातळीवर निवडणूक लढताना एबी फॉर्म देण्याची जिल्हा प्रमुखांवर जबाबदारी असेल असं ठाकरेंनी म्हटलंय। मराठवाड्यामधील पदाधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। शेतकरी मदतीसंदर्भातील अहवाल न दिल्यानं त्यांनी नाराजी वर्तवलेली आहे। अमित शहांनी लोकसभेत उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या न्यायाधीशांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात येतोय। आपल्या वोट बँकसाठी अशा पद्धतीने महाभियोग आणत आहेत। उद्धव ठाकरेंनी यावर सही केली आहे असं म्हणत अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। शहांचा संसदेमधील भाषणाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। कोण होतास तू, काय झालास तू असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। आजादी के इतने साल में नहीं हुआ है मान्यवर कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं मान्यवर। और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, एक वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इंपीचमेंट लेकर आए हैं। देश की जनता उनको मदद